कालचा तू बघितला असेल. डॉट चेंडू वाहायला गेलो. आपण स्क्रीनवरती पाहू शकता नेरळ मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल क्रिटिकल केअर सेंटर डॉक्टर विवेक भगत सर. एक नवीन मोठं हॉस्पिटल आपण पाहायला गेलं. धामोते विलेज नेरळ कलम रोड लगत असलेले हॉस्पिटल. अनेक मोठ्या मोठ्या आजारावरती त्या ठिकाणी उपचार केले जातात. इथे फलंदाज बाद समोर सापडला जयवंत चेंडू घातक ठरला. पायचीतचा विकेट आपण या ठिकाणी पाहतो. LBW पहिला डॉट. इथे फलंदाज बाद कपिल येतो माघारी. झटका क्रमांक पहिला. जीवन सिंचोलीच्या प्रत्येक झेलवरती त्यांच्या मित्राकडून हॉटेल वाकस रोड रोजची सोय. जीवन आपण पाहतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी आहे. पहिला चेंडू डॉट. त्यानंतर विकेटचं पत्र आपण पाहिलं गेलं. काल रात्री जयवंतने शेवटचे दोन चेंडू दोन धावांची गरज असताना टाकलेले दोन निर्धाव चेंडू. चांगला फटका आत खोलायचा मौका आणि मोक्यावरती ठोका. वैभवच्या बॅट मधून चांगला फटका पाहिला गेला. चौकार या ठिकाणी अर्जित झाला. उद्या अफजल दिवाळी चषकामध्ये बंदरपडा B+ संघ खेळताना दिसेल. रजनी स्पर्धेमध्ये 4 संघ आपल्या परिसरातील त्या ठिकाणी आपण पाहतोय. बंदरपडा B+ विपक्ष अंथट वरडी श्री गणेश पिंपळी वर्सेस अंबरपाडा या मॅचेस पाहायला मिळतील. पुन्हा एकदा चांगला फटका वैभवच्या बॅट मधून कडक शॉट. बॅकवर्ड कोअर पॉइंट होतोय. चेंडू फरार. रन्स मिळतील 4. बॅक टू बॅक चौकार. धावसंख्या 8. सिंगलच्या सहाय्याने 9 धावा स्कोर कार्ड वरती या 5 चेंडू झाली. पॉवर प्लेचं एकमात्र षटक आणि शेवटचा चेंडू इथे असेल. गोलंदाज जयवंत सामना करतोय तो आता प्रतीक. टॅप केला चेंडूला कव्हर पॉइंट मध्ये काढण्याचा प्रयत्न. गल्लीमध्ये चेंडू फील्ड होतो. एक धाव या ठिकाणी पाहतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहिले गेले. मिस फील्ड या ठिकाणी आपण उत्तर पाहिली गेली. दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होते. 2 धावा आपण या ठिकाणी पाहतो. धावसंख्या 11. चांगली सुरुवात आपण पाहतो. जरी पहिल्या चेंडूवरती विकेट आपण पाहिला होता. पहिला डॉट त्यानंतर विकेट आला होता. उर्वरित 4 चेंडूवरती 11 धावा आल्या. चांगली सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय.
11 आकड्यावरती एक गडी गारद झालं. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. वैभव आणि प्रतिकी जोडी आता मैदानावरती आहे. वैभवने चांगली सुरुवात करून दिली. 3 चेंडू 9 धाब्यावरती गेले. तो 1 डाऊनला गेल्यानंतर एक चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून गोलंदाजी मार्गवरती समीर कबड्डी मध्ये माहीर असलेला खेळाडू आपण पाहतोय क्रिकेटच्या मैदानावरती. चांगला चेंडू, गतिवान चेंडू आपण पाहिलं गेलं. शॉर्टर चेंडू आणि निघून गेला आहे थर्ड मॅन फेस मध्ये. 4 धावा त्या ठिकाणी आपण पाहतो. धावसंख्या स्कोर कार्ड 15 आकड्यावरती. या ठिकाणी बंधू तरी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. ज्या हनुमान क्रिकेट संघ कोदुली संघाचा आघाडीचा फलंदाज नेक्स्ट टाइमच्या बाहेर चेंडू, वाईट चेंडू आपण पाहतो. आणखी आवडता धावेचा भरणा या ठिकाणी. धावसंख्या 16 या आकड्यावरती. समीर गती आहे, लाईनर लेंथ त्या ठिकाणी त्याला ठेवावं लागेल. उमरान मलिककडे 156 157च्या स्पीडमध्ये गोलंदाजी करायचं भारतीय संघामध्ये आला तेव्हा, पण ती लाईनर लेंथ नव्हती, त्याच्यामुळे संघाच्या बाहेर गेला. इथे चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. त्यामुळे संघामध्ये पण आपण पाहतो गावामध्ये क्रिकेट भरला गेलाय. इथे पाहतोय डॉट चेंडू आला. आणखी एक सुंदर चेंडू समीरचा. पहिला चेंडू होती चौकार आला, त्यानंतर 3 चेंडू निर्धाव टाकले. एक वाईट जरूर आला, पण 4 चेंडूवरती फक्त 5 धावा खर्च केल्यात. आमच्या सोबत आरेश्वर विलेसर स्कोरच्या भूमिकेत तर महेश दादा आणखीन एक पंच या ठिकाणी उपस्थित झालेत. बंधू आता तरी त्यांना दिवसभर मैदानात उभं करा, कंटाळा येत नाही. कारण मी पाहिलं गेले बेजोडच्या मैदानावरती होते आणि त्यांनी सांगितलं मी पूर्ण दिवस पंचगिरी करेल. ते तयार नव्हते, पण आम्ही त्यांना बाहेर घेतले. इनसाइड आउट. बॅटचे फेस मध्ये चेंडू निघाला सीमारेषे पलीकडे. डीप फाईन मध्ये चेंडू फरार. रन्स मिळतील 4. चौकार आला, नशीबवान चौकार. चांगला चेंडू होता समीर, चांगला चेंडू या ठिकाणी फेकला होता समीरने. इथे वैभवच्या पाठवरती चेंडू निघतोय. शतरक्ष त्या ठिकाणी झेल ड्रॉप. जयदेश सिंगल आली. धावसंख्या स्कोर कार्ड 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 21 धावा धावफलकावरती. एक चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो आणि आपण पाहतो या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता. HD डेकोरेटर्स नेरल, साजन मंडप आणि साऊंड सर्व्हिस खोदिवले, प्रोप्रायटर सागर सुनील चहाड याच्या माध्यमातून. त्यानंतर बुबा आता ऑटो सप्लाय, कोड अँड नॉर्मल जार सर्व कार्यक्रमाच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. बुबा आता ऑटो सप्लाय. संपर्क साधा 8805531120. ग्लोबल मॉडेल किचन अँड फर्निचर फॅक्टरी आपण पाहतोय कोदिवले, नियर बाय रुद्रा फार्म हाऊस असलेले हे शॉप. त्यानंतर रुद्रा फार्म हाऊस, दिव्या एंटरप्राइजेस, नाना तरे. खऱ्या अर्थाने नाना तरे म्हटलं गेलं. पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेलं हे शॉप. अनेक प्रकारच्या बॅटरीज, इलेक्ट्रिकल बॅटरी
पेट्रोलियम बॅटरी सर्व त्या ठिकाणी भेटतात. चार्जिंग बॅटरी, इन्व्हर्टर सर्व मोफत दरात. आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही जर ही क्लिप पाहिली असेल ती क्लिप घेऊन जा, तुम्हाला 20% डिस्काउंट नाना तऱ्हेच्या दुकानात हर्षद तरे यांच्याकडे. फक्त ही मॅच पाहिली याची क्लिप तुम्ही घेऊन जायची, करंट लोकेशन करंट टाईमचं घेऊन जा, तुम्हाला डिस्काउंट दिला जाईल त्या ठिकाणी. त्या दरम्यान नेरल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल क्रिटिकल केअर सेंटर डॉक्टर विवेक भगत यांचं नवीन सुरू झालेलं हॉस्पिटल, सर्व प्रकारच्या आजारावरती त्या ठिकाणी उपचार केले जातात. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सोहम नांदे, जुने खेळाडू शरद नांदे यांचे सुपुत्र आहेत. पहिला चेंडू कडक शॉट वैभवच्या बॅटमधून आला, वाईडिश लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये हा चौकार. धावसंख्या स्कोर कर 25 या आकड्यावरती आपण पाहतो. इकडे आपल्याला चेंडूला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे जरूर एक सिंगल घेतली. वैभव चांगली कामगिरी करतोय. वैभवचा विचार केला आतापर्यंत 11 चेंडू केला, 23 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहायला गेलं. चांगली फटकेबाजी या ठिकाणी पाहतोय. प्रतिकार 2 चेंडू भेटलेत, एकच चेंडू भेटला, एका चेंडूवरती 2 धावा. त्यानंतर त्याला संधी भेटलेली, सलामीला गेल्या प्रतीक, आता संधी भेटली. कार्पेट पद्धतीने खेळला गेलाय. शुभम त्या ठिकाणी तैनात, एकच धाव या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 27 आकडे. आज हवेचा जोर आहे आणि हवा फक्त चेंडू वरती मारायचा, हवा आपाप चेंडूला बाहेर घेऊन येईल. तर टायमिंग लागलं पाहिजे. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. जे टी शर्ट पाहिले गेले ना, जीवन राजू चिंचवडे यांच्या माध्यमातून जर्सी देण्यात आलेले. जीवनकडून जर हा संघ क्वालिफाय झाला तर हॉटेल दरबारमध्ये जीवन चिंचवडे यांच्याकडून पार्टी असणार या संपूर्ण संघाला. इथे टॅप केला चेंडूला, पॉइंट मधून चेंडू निघाला, 1 बाउंड चेंडू सीमारेषे पलीकडे, रन्स मिळतील 4, चौकार आला. धावसंख्या स्कोर कार्ड 31. तिसऱ्या षटकातील आपण पाहतो शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू या ठिकाणी आहे. चला स्वयंसेवक जरा बॉल शोधा. स्वयंसेवक जास्त स्टेज वरती येऊ नका, इथे एकच माणूस ठेवा पैसे जमा करायला, एक ठेवा फक्त स्वागत करायला, बाकी सर्वांनीच इकडे जा, कारण तुमची इथे हजेरी होणार नाही. पण 80 रुपयाचा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो, त्यामुळे खूप महत्वाचे. या डिरावरती चेंडू डिपेक्षा कव्हर रिझर मधून चेंडू सीमारेषे पलीकडे. गोलंदाजचा विचार केला ना, हा षटकार रिप्लेच्या माध्यमातून जरूर बघूया आपण, कारण जी लाईन लेन त्यांना गोलंदाजची राईट हँड ओव्हर तो विकेट टाकतोय. त्याने पहिला गेला तो खूप दूरवर होता, ऑफ साईड आत खोलण्याचा मोका दिला होता, बाहेर चेंडू टाकला तर फलंदाज सुरेख कामगिरी केली. धावसंख्या स्कोर करा षटकाराची 37 आकड्यावरती, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी करत होता आतावर रूम जागा या ठिकाणी ओपन केली होती. वैभवने अफलातून कामगिरी केली आतापर्यंत. वैभव या षटकाच्या सहाय्याने 14 चेंडू आणि 33 आकड्यावरती खेळतोय. शेवटचं अंतिम षटक शिल्लक असणार.
तर मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज आहेत हर्षद तरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. पाण्याची व्यवस्था आपण पाहतो भूमाता वॉटर सप्लाय रोहन तरे यांच्या माध्यमातून, मंडप डेकोरेटर्स सागर सुनील साड यांच्या माध्यमातून, एच डी डेकोरेटर्स नेरल यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, ग्लोबल मॉडल फर्निचर किचन अँड फर्निचर यांच्याकडून सपोर्ट आहे. आणि त्या प्रतीकनी संधी ओपन केले, चेंडू उघडलाय, फेकला सीमारेषा पार, षटकार. धावसंख्या 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शेवटचं षटक, अंतिम षटक स्लॉगवर आपण पाहतोय, घेऊन आला गोलंदाज दीपक. पुन्हा एकदा प्रतीकच्या पाठमधून चेंडू निघालाय, चेंडू फेकला सीमारेषा पार, बॅक टू बॅक प्रतीक ऑन द फायर, षटकार. 49 धावा स्कोर कार्ड वरती. डिफ्युजन स्कोर आता येऊन ठेपला गेला. अजूनही आपण पाहतो 4 चेंडू आहेत. प्रतीकला संधी भेटली, त्याचं सोनं करत असताना चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण पाहतो. 2 षटकार लगातार पाहिले गेले. दीपक तयार, राऊंड विकेट. चांगला चेंडू, कमबॅक करणारा चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. लेग स्टंप पिच, हा मध्ये झाला, गोलंदाज मध्ये झाला. पण आपण इथे पाहतोय, आपण रिप्लेसच्या माध्यमातून पाहिलं, थोडंसं लेग स्टंपच्या बाहेर पडणारा चेंडू आपण पाहतो. पंतांनी सांगितलं एकदा गोलंदाज मध्ये झाला तर खेळ खल्लास, निष्काव. चौथा चेंडू, चांगला फटका, डिफेक्सचा कव्हर इतर मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. फंबल या ठिकाणी पाहिलं गेलं. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. 2 धावे होती समाधान. एकावन्न धावा स्कोर कार्ड वरती. धावसंख्या स्कोर कार्ड 51. यानंतरची मॅच फुलटा चेंडू, फुल टॉल वसुली बॅटिंग. पहिला वैभव चालला, आता दोन्ही बाजूनी तलवार, धारदार चेंडूवरती वार, चेंडू षटकार. धावसंख्या स्कोर कार्ड 57. 20 धावा आल्या षटकामध्ये. वाईट चेंडू, आणखी एक एक्स्ट्रा धाव धावफलकावरती घेतली जाईल. धावसंख्या 58. दीपक एन्जॉय साठी आपण पाहतो, कारण हा संघ पाहायला गेला तर सर्वच दमदार खेळाडू नाही आहेत. त्या ठिकाणी युवा खेळाडू काही आहेत, सिनियर प्लेयर आहेत, संधी दिली या ठिकाणी. आणि प्रतीकच्या पाठमधून त्या ठिकाणी चेंडू निघाला. समीर त्या ठिकाणी आहे, कोणत्या प्रकारची चुकीने फलंदाज बाद. शेवटचा चेंडू बोर्ड करत असताना, विकेट प्राप्त करत असताना समीर ही आदत सोडून द्या. आता आपण एक क्रिकेटर आहात. चांगला झेल या ठिकाणी डिपला. धावसंख्या स्कोर कार्ड 58. 59 धावांची गरज आहे. चला, तिसरी मॅच नाही, ती दुसरी मॅच होती. ती मॅच आता आपण या ठिकाणी खेळणार आहोत. काव्य धामोते
बघा यानंतरची मॅच अरविशा इलेक्ट्रिकल्स जे के शेलू वर्सेस जे ताडोबा कलम दोन्ही संघादरम्यान मॅच होईल. जी चौथी मॅच आहे ती मॅच या ठिकाणी खेळवली जाते. अरविशा इलेक्ट्रिकल्स आयलेट ट्रीटमेंट जे के शेलू विपक्ष जे ताडोबा कलम दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे. आमच्यासोबत व्यासपीठावरचे आमचे परम मित्र माननीय अश्विनजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. कारण पिंट्या दादा त्याचं पण अरविंद तरे नावे हाही अरविंद तरे तो पिंट्याने आमचे राष्ट्रपती आहेत. चला कलम आणि शेलू दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या. पवन गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. बघा जाऊन द्या पाहुण्याला जाऊन द्या पहिले पाहुणा जाऊन द्या. हा मॅन मॅच ठेवला तर सिरीज ठेवायला लागेल दादा. कारण मॅन आणि सिरीजला त्याचा चाक पण आपल्याला परवडणार नाही. त्याचा चाक पण आपल्याला परवडणार नाही. ते एका चाकामध्ये आपल्याला एक बाईक येईल. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती पवन, स्ट्राईकला समीर, नॉन स्ट्राईकला जयवंत. 59 धावांचं लक्ष गाठायचंय. पहिला चेंडू पडल्यानंतर प्रयत्न होता सबदिशी निघून गेला. यष्टीरक्षक अभिच्या हातामध्ये डॉट चेंडू. चला अरविशा इलेक्ट्रिकल्स अँड 10 पॉइंट हायलाइट संघ कॅप्टन यश या ठिकाणी उपस्थित आलाय. कलम संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी यायचे. इथे चांगला फटका आपण ठिकाणीचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही. 1 बाउंड चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावा. चौकार या ठिकाणी अर्जित झालाय. कैलासजी तरे यांच्याकडून यांना आईवा जेल साठी
हर्षद तर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आणि सलगच्या 3 कॅश पकडल्या तर एक इलेक्ट्रिकल बॅटरी फ्री. चांगला फटका आपण या ठिकाणी पाहतो. या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण चौकार या ठिकाणी अर्जित झालाय. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला चेंडू डॉट होता, नंतर लगातार 2 चौकार पाहिले गेले. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू समीर या ठिकाणी आपण पाहतोय. 5 चेंडू या ठिकाणी. एक धाव आपण या ठिकाणी पाहतो. एका धावेने स्कोर कार्ड. डॉट चेंडू आहे का? डॉट चेंडू होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कपिल पोहोचलाय. चेंडू उचलला जातोय. इथे कुठे गेला मराठी नाटक, गेला माधव कोणीकडे. इथे समीर कुणीकडे गेला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू हातामध्ये होता. एक धाव पूर्ण झाली होती. चांगला खेळ होता. ही धाव करण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज धावबाद झाला. पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहतोय समाप्त झालं. धावसंख्या 9 आकड्यावरती. पहिल्या षटकात 9 धावा आपण पाहतो. अजून विजयाचा विचार केला 59 धावांची गरज होती. 50 धावा बनवायच्या. गोलंदाजी मार्कवरती कपिल 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 फुलका चेंडू दीपकच्या बॅटमधून चेंडू निघाला. क्षेत्ररक्षक प्रतीक त्या ठिकाणी आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. दीपकच्या स्वरूपात आणखी एक झटका भेटला जातो. झेल आपण या ठिकाणी पाहतोय. नऊ आकड्यावरती आपण पाहतो. 2 फलंदाज बाद झालेत. मुलीचा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. कोणत्या प्रकारची चुकीनी फलंदाज बाद पावले आपण पाहतो. शुभम गेला होता तसंच माघारी आलाय.
नवीन फलंदाज सतीश पेरणीला आपण पाहतोय. चुकी 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 आपण पाहतो क्षेत्ररक्षण या ठिकाणी होती. 4 धावा दरम्यान चौकाराची झाले. धावसंख्या स्कोर कार्ड 13 या आकड्यावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा, 1 षटक आणि 4 चेंडूची समाप्ती आतापर्यंत झाली. तांडीगुल कपिलचा चेंडू आपण पाहिला गेला. प्रवीणच्या डिस्ट्रॉय 4था विकेट आणि या षटकातील 3री विकेट आपण या ठिकाणी पाहतो. शेलू संघाचा कॅप्टन या ठिकाणी आहे. कदम संघाचा कर्णधार. आपण टॉस साठी या ठिकाणी या. अभि आपण पाहतो गोलंदाजी मार्गवरती पहिल्या 2 षटकात 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तिसरे षटक गोलंदाजी मार्गवरती सज्ज. स्ट्राईकला जयवंत आणि नवीन गेलेला फलंदाज युवराजला आपण पाहतो नॉन स्ट्राईकला. एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतात. 2 धावांचे स्कोर कार्ड 15 आकड्यावरती जाऊन पोहोचले. वाईटची धाव स्कोर कार्डवरती घेतली जाईल. धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. चेंडू स्लो डिलिव्हरी पाहिलं कधी बरोबर टप्प्यावरती गोलंदाजी करतोय या ठिकाणी अभि. त्यामध्ये जयवंत याच्या पाहतामध्ये मोठे फटके नाही आहे. कार्पेट मधून जरूर खेळतो, मोठे फटके त्याच्या मधून अजूनपर्यंत आले नाही आहेत. डॉट चेंडू पुन्हा एकदा. 3 चेंडू झाले या षटकातील. 3 चेंडू शिल्लक आहेत. टिपिकल स्कोरिंग पाहिलं की ईश्वर दादा गेले 7 वर्ष झाले आणि आपण पाहतोय जेव्हा संधी भेटेल तेव्हा आमच्यासोबत जॉईंट होतात. वाईट चेंडू असं पण घाली जाताना आम्ही भरपूर वेळा संधी दिली. भरपूर वेळा दादांना ऑर्डर पण देण्याचा प्रयत्न केला पण दादा तयार नसतात. पण आता जरूर दादा कधी कधी वेळ द्या. इथे हलक्या हाताने स्लो डिलिव्हरी गती परिवर्तन फसफा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्लोवर चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय.
कलम संघाचा कॅप्टन, शेवटचा अंतिम पुकार असेल तुम्हाला. आपण टॉससाठी या ठिकाणी या. एकोणीस धावा आपण पाहतोय याच्या दफलकावरती लागले गेल्या. तर विजयासाठी 40 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 40 धावा. नवीन गोलंदाज संघ कर्णधार कुणाल गोलंदाजी आपण मार्कवरती आपण पाहतोय. दोघे वन बाउन्स चेंडू उचलला आणि धावसंख्या स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजून वैभव आपण पाहतोय इथे अनेक गोलंदाज, पवन आहे, कपिल आहे, अभि आहे, कुणाल. छोटेसा वैभव सारखा गोलंदाज असतानाही आपण पाहतोय कुणालला संधी भेटली या ठिकाणी गोलंदाजीची. शॉर्ट पिच चेंडू स्लोवर पाहिला गेला. चांगला चेंडू होता का? नाही, वाईट चेंडू. फेर मारा या ठिकाणी पाहतो आपण. धावसंख्या 21. 38 धावा अजूनही बनवायच्या आहेत. षटकार या ठिकाणी पाहतो. वाईट चेंडू. कुठे आपण पाहतो गोलंदाजी दिले. 40 धावांचं लक्ष आपण पाहिलं गेलंय. दामतच्या मैदानावरती 39 धावांचं लक्ष होतं. 5 चेंडू मध्ये 33 धावा खर्च केला त्या गोलंदाजाने. इथे 4 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज आहे. चांगला फटका लॉंग ऑफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल जेवणच्या बॅटमधून षटकार आला. धावसंख्या स्कोर कार्ड 35-24 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 24 धावा.
सर चौकार आहे का षटकार आहे सर? चौकार आहे ना, ओके. स्कोर कार्ड 2-0 पाहतो. विजयी दल या ठिकाणी आपण पाहतो आहे. वंजारपडा बी प्लस संघ